पाणीही सोडण्याचा प्रयत्न झाल्यास इचलकरंजीचा पाणी पुरवठा बंद. धनाजी चुडमुंगे. प्रक्रिया केलेल्या पाण्याची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत प्रोसेस युनिट बंद ठेवावी. पुन्हा पंचगंगा नदीत पाणी सोडण्याचा प्रयत्न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याचे आंदोलन करावे लागेल, असा इशारा पंचगंगा प्रदूषणमुक्ती समितीचे धनाजी चुडमुंगे यांनी दिला आहे. इचलकरंजीतील प्रोसेस उद्योगांचे सर्व प्रदूषित पाणी एकत्र करून सीईटीपी प्रकल्पात प्रक्रिया केली जाते. या पाण्याचा शेतीसाठी वापर होत असल्याचा दावा प्रोसेस मालकांकडून करण्यात येत होता. मात्र महापालिकेने स्थापन केलेल्या प्रदूषणमुक्ती समितीने गुरुवारी केलेल्या पाहणीत सीईटीपी मधून बाहेर पडणारे पाणी शेतीऐवजी ओढ्यांद्वारे थेट पंचगंगा नदीत सोडले जात असल्याचे निदर्शनास आले. याबाबत पंचनामा करून संबंधित प्रतिनिधींच्या सह्या घेण्यात आल्या. यानंतर महापालिकेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि आंदोलक प्रतिनिधी यांच्या बैठकीत प्रक्रिया केलेल्या पाण्याची अन्यत्र व्यवस्था होईपर्यंत प्रोसेस युनिट बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. दरम्यान शुक्रवार दिनांक 2 रोजी माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि प्रोसेस मालक यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये प्रक्रिया केलेले पाणी धडक योजनेतील शेतकऱ्यांना देण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. मात्र यासाठी कालावधी लागणार असल्याने आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत प्रक्रिया देताना चुडमुंगे म्हणाले, प्रक्रिया केलेले अथवा प्रदूषित पाणी कोणत्याही परिस्थितीत पंचगंगेत सोडू देणार नाही. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत प्रोसेस युनिट बंद ठेवण्यात लागतील, अन्यथा इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठा तातडीने बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. याबाबतचे लेखी निवेदन सोमवारी महापालिकेला देण्यात येणार आहे. महापौर व आयुक्तांनी स्थापन केलेल्या पंचगंगा प्रदूषणमुक्ती समितीच्या संमतीशिवाय प्रोसेस सुरू करू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली. प्रोसेस सुरू झाल्यास त्याचा त्रास महापालिकेला सहन करावा लागेल, असे ते म्हणाले. सीईटीपी मधील प्रक्रिया केलेले पाणी शेतीला देत असल्याचा केवळ दिखावा केला जात असल्याचा आरोप करताना चुडमुंगे यांनी शुद्धीकरण प्रकल्पाचे अध्यक्ष श्री मोघे यांनी ही बाब मान्य केल्याचा दावा केला. 2 महिन्यांपूर्वी चूक कबूल करून पर्यायी नियोजन केले असते तर आज ही वेळ आली नसती. 2016 पासून नदीत प्रदूषित पाणी सोडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्यात आला आहे. त्यामुळे पंचगंगा काठच्या नागरिकांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. प्रदूषणाच्या विरोधात उद्या पंचगंगा काठावरची सगळीच गावं उद्या स्वयंस्फूर्तीने बंद पाळणार आहेत. त्याचबरोबर गेल्या 20-22 वर्षाचा जे हा पंचगंगा प्रदूषणाचा विषय आहे तो सध्या ऐरणीवर आलेला आहे. याचं कारण इतकंच आहे की गेल्या 20 वर्षामध्ये या प्रदूषणाचे दुष्परिणाम इथला पंचगंगा काठावरील नागरिक आणि शेतीला भोगावे लागत आहे. आता ह्या प्रदूषणाचे चटके इथल्या जनतेनं भोगून झालेले आहेत आणि तरी प्रदूषण करणाऱ्या घटकांना याबाबत शेतकऱ्यांची किंवा इथल्या नागरिकांची अजिबात सहानुभूती नाही. या पंचगंगा प्रदूषणाला सर्वात जास्त जबाबदार असणारी इचलकरंजी महानगरपालिका असेल किंवा इचलकरंजीमधले प्रोसेस कारखाने असतील. या कारखान्याने आपलं जे रसायनयुक्त जे विषारी पाणी आहे ते नदीमध्ये सोडलेलं आहे आणि या नदीमध्ये पाणी सोडल्यामुळं इथल्या सगळ्या जीवजंतू बरोबरच इथं राहणारा पंचगंगा काठावरचा नागरिक सुद्धा सगळा याचा परिणाम भोगतोय. आपल्या देशात सगळ्यात जास्त कॅन्सरचे पेशंट हे शिरोळ तालुक्यात आहेत. प्रत्येक गावामध्ये साथीच्या आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणात असतोय आणि पिण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना या पाण्याची कमतरता भासत आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत असणारी ही इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीनं खरं तर या प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी त्याने आपल्या शेतीसाठी जर वापरलं असतं तर हा प्रसंगच इथल्या लोकांच्यावर आलेला नसता. पण या पंचगंगेला स्वतः गटरगंगा समजून या लोकांनी या पंचगंगेमध्ये आपलं दूषित पाणी सगळं सोडलेलं आहे आणि ही इचलकरंजीची नगरपालिका मात्र चांगलं पाणी आपल्या कृष्णेचं इथून लांबून येऊन घेऊन जातात. माझी विनंती आहे, जर तुम्हाला हे प्रोसेसचं पाणी आणि तुमच्या मैलायुक्त पाणी जर पंचगंगेमध्ये सोडायचं तुम्हाला थांबवता येत नसेल तर तुम्ही इथलं कुरुंदवाडचं पाणी घेणारं ते बंद करा आणि तिथं तुम्ही टाकवड्याच्या ज्या काळा ओढा ज्या ठिकाणी तुमच्या पंचगंगा नदीमध्ये मिक्स होतोय त्या ठिकाणी तुम्ही इंटेकवेल बसवून तिथनं पाणी उपसान ते तुम्ही इचलकरंजी नागरिकांना द्या. म्हणजे ह्या प्रदूषणाचे चटके काय असतात ते इचलकरंजीतल्या नागरिकांना कळतील आणि मग इथं नागरिक कुठल्या दुष्परिणामांना सामोरे चालला याची जाणीव या लोकांना होईल. माझी या 11 गावातल्या सगळ्या जनतेला एक आव्हान आहे, उद्या तुम्ही बंद पाळलेला उत्स्फूर्तपणे बंद होईल, 100% सगळा बंद होईल.
पण उद्या नुसता बंद पाळून हे होणार नाही, तर तुम्ही सगळ्यांनी उद्या पंचगंगा काठावरील त्या प्रदूषणाला जबाबदार असणारा जो काळा ओढा आहे, त्या काळा ओढा बंद करावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि प्रशासनाबरोबर 2 बैठका झाल्या तरी अजून त्यामध्ये या प्रशासनानं भूमिका घेतलेली नाही. उद्या एकतर काळा ओढ्यात येणारं पाणी बंद करावं, अन्यथा काळ्या ओढा घाण करणारे जे प्रदूषित घटक आहेत ते बंद करावेत. याच मागणीसाठी उद्याचं आपलं आंदोलन आहे. माझी नागरिकांना विनंती आहे, नुसतं गाव बंद करून तुम्ही थांबू नका, तर सगळ्यांनी उद्या काळा ओढा टाकोडे वेश इथं दुपारी 12 पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा. उद्या ह्या आंदोलनाचा शेवट असेल आणि उद्यापासून आपल्या पंचगंगेचं प्रदूषण मुक्त होण्यासाठी सुरुवात असेल.